लॉकडाऊन करावा लागेल की काय अशी एक शक्यता मी बोलून दाखवली होती। हमें फिर से लॉकडाउन लगाना है कि नहीं, इसके बारे में मैंने एक बार बात कही थी। मला आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आवाहन करायचे, विनंती करायची। मैं एक बार फिर से आप सभी से विनती करता हूँ, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी, भगिनींनी आणि मातांनी, महाराष्ट्र के सभी भाई बहनों से मेरी विनती है, अत्यंत आपुलकीने ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ते वागले। तुम्ही सगळे वागलात। यात इससे पहले आपने मेरा सब बातें सुनी और उसी तरह आपने बर्ताव किया। सर्व राजकीय पक्ष आले, त्यांचे कार्यकर्ते आले। आता काय झाले थोडंसं की मधला काळ जो आला त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो। आपण शस्त्र बीच में जो समय आया उसमें हम बिंदास हुए। साधारणतः परिस्थिती निर्माण झाली। लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, राजकीय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, शादी, ब्याह, कोरोना गेला, राजकीय राजनीतिक आंदोलन सब होने लगे। आणि तेव्हाही मी सांगत होतो की मैं तभी भी कह रहा था पुन्हा एकदा मार्च सतत रहिए। एप्रिल एंड पर्यंत आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल। मैंने कहा था कि अप्रैल एंड तक हमें संयम बरतना जी था। भीती केवळ मीच नव्हे तर ह्या विषयातले जे तज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त दुर्दैव केली से होती, बताना पड़ रहा है कि ये स्थिति के बारे में इस विषय के एक्सपर्ट ने बताया था। आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा, म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल टिबल दुप्पट आज हमारे राज्य में कोरोना एक बड़ा राक्षस के तौर पे आया है। पिछले साल के मुकाबले इस बार वो राक्षस बड़ा है। म्हणजे हे पण नवल आहे। आतापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते, ज्याचे आपण पूजन करतो। ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवान विष्णूनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं। हमने भगवान विष्णु के अवतार देखे हैं, उसको पूजा की है। तो वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला लेकिन संकट अब कोरोना टाकतोय। अलग अलग अवतार लेकर हमें डराने की कोशिश कर रहा है। यही हमारी समस्या है। आपल्याला मैं फिर से सर्वांना अपील करता हूँ, धैर्याने, सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे। हम सबको संयम से इससे लड़ने की जरूरत है। अजूनही मी उत्तर देत नाही, लॉकडाउन होगा क्या, पण मैं अभी उत्तर नहीं दूंगा। आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते। अभी स्थिति क्या है राज्य में, इसकी बताना आपको जरूरी है। किंबहुना कोविडची साथ सुरू झाली, आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च ह्या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या। पहले महाराष्ट्र में जब कोविड शुरू हुआ तब सिर्फ 2 ही जगह इसकी टेस्ट होती थी। एनआयव्हीची आज त्या 2च्या जवळपास एक पुणे में था, चाचण्या, एक मुंबई में। संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत। अब हमने कई लैब्स को तैयार किया है। आपण दर दिवशी साधारणतः 50,000 चाचण्या आज करतो आहोत। आज मुंबई में हम 50,000 कोविड की टेस्ट कर रहे हैं। मला जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात जो मेरे पास जानकारी आई है, महाराष्ट्रामध्ये जी आपली महाराष्ट्र में 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची ती आपण वाढवून अब 75,000 टेस्ट डेली होंगे। 1,82,000 नेलेली आहे। 1,82,000 75,000 ते और अब वो 1,82,000 टेस्ट रोजाना हो रहे हैं। ही संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची आहे। 2.5 लाख और आने वाले दिनों में मुंबई में एक दिन में 2.5 लाख टेस्ट होंगे। आणि याही चाचण्या ते रॅपिड अँटीजेननी नाही, तर त्याचं जे प्रमाण आहे, केंद्राची जी काय मार्गदर्शक तत्व आहेत की साधारणतः 70% चाचण्या ह्या RT-PCR ह्या पद्धतीने झाल्या पाहिजेत। इसमें 70% जो भी टेस्ट होंगे वो RT-PCR होंगे, क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट का ऐसा नियम है। RT-PCR मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते। RT-PCR में का जो प्रमाण होता है वो सबसे अच्छा होता है। आपण करतो त्याच्यात किमान 70% चाचण्या ह्या RT-PCR असायलाच पाहिजे। हम जितनी भी टेस्ट करेंगे लोगों के, उसमें से 70% RT-PCR टेस्ट होंगे। त्याही वेळा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता। आज जवळपास 1,82,000 करतोय, त्याच्यातही 70% RT-PCR आहेत। उद्या 2.5 लाख झाल्यानंतर, 3 लाख झाल्यानंतर सुद्धा आपण ह्या चाचण्या RT-PCRच अधिक ठेवणार आहोत। म्हणजेच काय की आपण कुठेही दर्जाशी तडजोड करत नाही आहोत, अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही। एक सुद्धा हम कुछ भी छुपा नहीं रहे और नाही आणि लपवत नाही, छुपाएंगे भी नहीं। म्हणून जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे
ती सगळ्यांना जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण महाराष्ट्र की जो स्थिति है हे लोकांसमोर सबको अगदी जसंच्या तसं ठेवतो आहोत. वो मग काही जण दिख मला रही म्हणतात है. की इतर राज्यांमध्ये बघा, बिहारमध्ये निवडणुका झाल्या, बंगालमध्ये चालू आहे. मुझे कुछ लोग कह रहे हैं आप देखिए बिहार में चुनाव हुए, पश्चिम बंगाल में चुनाव चल रहे हैं. त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, अजिबात बोलायचं नाहीये. मला माझा महाराष्ट्र मुझे उसके बारे में मुझे कुछ नहीं बोलना है. प्यारी आहे त्यांची. मुझे सिर्फ महाराष्ट्र के बारे में बात करनी है और यहाँ की जनता मुझे प्यारी है. मी आधीच बोललेलो आहे की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडेन, पाडणारच. मुझे कोई विलन भी कहे घाबरून जाण्यासारखं काही या विलन बताए तो भी मैं उसके लिए तैयार हूँ.